निवडणुकीत झालेल्या सत्ता बदलाचे परिणाम आता मॅरेथॉन स्पर्धेवर दिसू लागले आहेत। या ठिकाणी पिवळ्या रंगाऐवजी आता भाजपच्या झेंड्याचे रंग दिसून आले आहे। 8 डिसेंबर रोजी रविवारी या शहरात मॅरेथॉन स्पर्धा होत आहे। मॅरेथॉनसाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या मंडप आणि झाडांवर पिवळ्या रंगाऐवजी आता भाजपच्या झेंड्यांचा रंग वापरण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा पराभव झालाय। वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत। यामुळे वसई विरारवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झालं आहे। त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत। पिवळा रंग हा बहुजन विकास आघाडीचा आहे आणि पालिकेच्या सर्वच कार्यक्रमात या रंगाचा वापर केला जातो। तर रविवारी शहरात मॅरेथॉन स्पर्धा होत आहे, त्याची तयारी सुरू असून जागोजागी मंडप उभारण्यात येत आहे। परंतु यंदा प्रथमच या मंडपांवरील पिवळा रंग काढून भगवा तिरंगा आणि भाजप पक्षाचे रंग लावण्यात आले आहेत। मॅरेथॉनच्या मार्गिकेवर असलेल्या झाडांना देखील भाजपच्या झेंड्यांचा रंग लावण्यात आला आहे। एकंदरीत सत्ता बदलाचे हे पडसाद असल्याचं देखील बोललं जात आहे। तर काही दिवसांपूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पालिकेच्या कार्यक्रमांना राजकीय रंग नको असे विधान केले होते। त्यांचा इशारा कदाचित बहुजन विकास आघाडीकडे होता। मात्र जर पालिकेच्या कार्यक्रमांना राजकीय रंग नको असेल तर भाजपचा रंग का दिला गेला असा सवाल बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे।